ज्या नगरपालिकेवर तब्बल 4 दशक एकाच नावाचा दबदबा होता, जेथे बाबाजी आणि दुराणी यांचा शब्द अंतिम मानला जायचा, त्याच पाथरी नगरपालिकेत असं काय घडलं की आज खुद बाबाजी आणि दुराणी यांच्यावरच निलंबनाची वेळ आली आहे. एका अर्थसंकल्पीय सभेपासून सुरू झालेला हा ठिणगीचा प्रवास आज राजकीय वणवा कसा बनला, पाथरीच्या सत्तेचा हा हाय व्होल्टेज ड्रामा आज आपण उलगडणार आहोत. मी सत्यशील धबडगे आपल्या सर्वांचं सत्यशील ऑफिशियल मध्ये हार्दिक स्वागत करतो. गोष्ट सुरू होते मागील नगर परिषद निवडणुकीपासून. गेली 35 ते 40 वर्ष पाथरी म्हणजे बाबाजी आणि दुराणी हे समीकरण झालं होतं. पण राजकारणात काहीच कायम नसतं. शिवसेनेच्या शिंदे गटानं अशी काही चाल खेळली की बाबाजानींचा बाले किल्ला हादरला. राष्ट्रवादीच्या निर्णायक मतांनी खेळाचा पासा पलटला आणि शिवसेनेचे आसिफ खान पाथरीचे नवे नगराध्यक्ष झाले. इथूनच खऱ्या संघर्षाची नांदी झाली. सत्ता म्हटलं की संघर्ष होणारच. ती सभा आणि सत्ताधारी विरोधक आमने सामने आले. तारीख होती 16 मार्च 2026. विषय होता 422 कोटीचा अर्थसंकल्प. सत्तेची चावी हातातून निसटल्यानंतर विरोधकांसाठी ही पहिलीच मोठी लढाई होती. अर्थसंकल्पाची प्रत आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे गटनेते अन्सारी मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या अनुपस्थित हा अर्थसंकल्पीय प्रस्ताव मंजूर करून घेतला. राजकारण जेव्हा वैयक्तिक वादात रूपांतरित होतं तेव्हा ते भयानक रूप घेतं. आरोप झाला की माजी आमदार बाबाजी दुराणी यांनी मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांना फोनवर धमकी दिली. हा तणाव इतका वाढला की मुख्याधिकाऱ्यांना थेट हृदयविकाराचा झटका आला. पालिकेचे कर्मचारी संतापले. त्यांनी लेखनिबंध आंदोलन पुकारलं. पाथरीचं प्रशासन ठप्प झालं आणि अख्खा महाराष्ट्र या वादाकडे पाहू लागला. या वादावर माजी आमदार बाबाजी दुराणी यांनी प्रशासकीय विषयावर बोलणं झाल्याचं सांगून विनाकारण विरोधक विषय वाढवत असल्याचे कारण सांगितलं. या पूर्ण घडामोडीमुळे बाबाजानी सॉफ्ट टार्गेट होत असल्याचं दिसून येत होतं. 27 मार्चची ती सभा पाथरीच्या इतिहासात अजरामर झाली. पहिल्यांदाच सभेचं थेट प्रक्षेपण बाहेर लावलेल्या पडद्यावर जनता पाहत होती. मध्ये बाबाजी दुराणी आणि सत्ताधारी आमने सामने होते. सभेतील राडा पाथरी नव्हे तर राज्यातील जनता लाही संघर्ष पाहत होती. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष आसिफ खान एक विषय मांडत होते, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात एंट्री केलेले माजी आमदार बाबाजी दुराणी त्याला विरोध करत होते. सभेमध्ये वाद वाढतच चालल्यानंतर नगराध्यक्ष आसिफ खान यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. पाथरीच्या विकासात खोडा आणण्याचे काम सुरू असल्याचे सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी सांगितले, तर सत्ताधारी गोलमोल शब्दामध्ये प्रस्ताव मांडून ठराव मंजूर करून घेत असल्याचा आरोप माजी आमदार बाबाजी दुराणी यांनी केल्याचे समोर आले. आणि या ड्राम्यामध्ये निलंबन नोटीसची एंट्री झाली आणि शेवटी तो निर्णय झाला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. सभेतील गोंधळ, प्रशासनावरील दबाव आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत नगराध्यक्ष आसिफ खान यांनी बाबाजी दुराणी यांना पुढील 2 सभासाठी निलंबित केलं. एवढंच नाही तर तुम्हाला अपात्र का ठरवू नये अशी 10 दिवसाची नोटीस त्यांच्या हातात टेकवली आहे. पाथरीच्या राजकारणातला हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. शेवटी 4 दशकांचं साम्राज्य एका नोटीशीवर येऊन ठेपलंय. हा केवळ 2 गटातला वाद आहे की पाथरीच्या विकासाचा बळी. बाबाजी दुराणी आता कोणता कायदेशीर चाल खेळणार आणि या सगळ्या गोंधळात पाथरीच्या सामान्य जनतेचं काय होणार? तुम्हाला काय वाटतंय? हे निलंबन म्हणजे शिस्तभंगाची कारवाई आहे की राजकीय सुडाचा प्रवास? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खालील कमेंटमध्ये नक्की कळवा. पाथरी मानवतच्या अशा थरारक राजकीय घडामोडीसाठी सत्यशील ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.